अहमदनगरच्या राहुरी शहरात झालेल्या व्यापारी आणि पत्रकार हल्ल्याप्रकरणी राहुरीत नागरिकांनी कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढलाय। हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी डीवायएसपी राहुल मदने यांच्याकडे केली आहे। काल जी राहुरीमध्ये घटना घडली त्या संदर्भाने आपण पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल केले आणि 2 गुन्ह्यामध्ये एक गुन्हा 307, 326, 325, 24 विथ राईट आणि दुसरा जे पत्रकार येवले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार 395, 324 विथ राईट विथ जे पत्रकार प्रोटेक्शन ॲक्टचे सेक्शन आहे त्या अंतर्गत आपण तो गुन्हा दाखल केलाय आणि त्या संबंधीने आपण रात्री 6 गुन्हेगारांना त्या अटक केली आणि त्यांच्याकडून जे येवलेंचा मोबाईल त्यांनी हिसकावून घेऊन गेले होते तोही आपण त्यातून जप्त केलाय। इतर जे अजून 3-4 गुन्हेगार आहेत जे फुटेजमध्ये दिसत आहेत जे साक्षीदार आम्हाला त्यांची नावं सांगतात त्या संबंधी त्यांची आज आम्ही सर्च करून तेही मिळून जातील। आमची पुढील कारवाई चालू आहे। बुधवारी सायंकाळी पत्रकार भाऊसाहेब येवले, डॉक्टर विजय मोटे, संजय मोटे, ऋषिकेश मोटे, भाऊसाहेब चव्हाण यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज राहुरीचा आठवडे बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। यावेळी सर्व स्तरातून पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आलेत। पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यश येत नसेल तर गुंडांच्या अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करावं लागेल असं आमदार शिवाजी कर्डले यांनी सांगितलंय। मला असं वाटतं तर पोलीस खात्याला या निमित्ताने एकच इशारा द्यावा लागेल का जर कदाचित तुम्ही याचा बंदोबस्त जर केला नाही तर पर्यायाने आम्हाला मात्र त्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचा निर्णय काम करावं लागणार आहे। सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे आपल्याला हा निर्णय निश्चितपणे घेण्याचं काम आपल्याला करावं। राहुरीचा बिहार एका दिवसात झाला नसून त्यांना पोहोचणारे मास्टर माइंड कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे। मी स्वतः जातीनं त्या ठिकाणी गेलो, तिथली परिस्थिती बघितली तर अक्षरशः एखाद्या पिक्चर मध्ये, जुन्या हिंदी पिक्चर मध्ये असतील अशा प्रकारचं वातावरण काल त्या ठिकाणी होतं। आपण राहुरी शहरात राहतोय का बिहार सारख्या ठिकाणी राहतो असं वाटावं अशा प्रकारचं वातावरण मी काल ज्यांना मारलं त्यांचं बघितलं। अक्षरशः म्हणजे डोक्याला चक्र असं वातावरण त्या ठिकाणी झालं। माणसांची गर्दी त्या ठिकाणी आणि एवढ्या याच्यामध्ये काही तरुणांची डेअरिंग एवढी होते आणि इतक्या प्रमाणामध्ये मारहाण होते। साधी मारहाण झाली नाही। बिचारे आमचे भाऊसाहेब एवढे त्या ठिकाणी चालले होते। या माणसाकडे बघून निदान पत्रकार आहे, प्रतिष्ठित माणूस आहे, यांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली की कालचं वातावरण बघता आपण राहुरी शहरात राहतोय का कुठं राहतोय। गुन्हेगारीबाबत सर्व नेत्यांनी गटतट विसरून एकत्र येण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गोडे यांनी केलंय। हा सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी जगणं मुश्किल झालं। कापसाचे भाव वाढले, 5000 कापूस गेला तर कापस राहते चोरी जाते। मजूर शेळ्या दिवसभर मजूर काम करतात, तिने शेळ्या घरात बांधून पाहिजे, मोठ्या साईडला सागाय लावून पाहिजे आणि ही काय परिस्थिती निर्माण झाली। आणि म्हणून आपल्याला सर्वांना गट विसरून एकत्र येण्याची त्या ठिकाणी गरज निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे आणि भाऊसाहेब काळजी करायची नाही। मागच्या वेळेस तुमच्या 10-12 मूठ उचलून नेलं नदीच्या काळच्या, ऊस पेटून दिले, परंतु इथून पुढं आपण सारे एक संघ राहू। आम्ही सुद्धा बाळागाव नगरमध्ये वैतकून त्या ठिकाणी गेलो, कुठं गाडी गेली गावाला फोनावं, आमची गाडी गेली, सारा गाव बदनाव आमचं त्या ठिकाणी झालंय। परंतु तुम्हाला सांगायचं या घटनेमध्ये धरण फुटून द्यायची पाळी आल्यामुळे धरण नसलं तरी चालू अशी परिस्थिती निर्माण झाली। महिला सुरक्षित नसतील तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वैशाली नान्नोर यांनी दिलाय। पोलीस डिपार्टमेंट सुद्धा याकडे मला असं वाटतं दुर्लक्ष करत आहे। हे जर खतपाणी घालत नसेल आणि हे जर महिलांना संरक्षण देत नसेल तर काय अर्थ आहे। तर आमच्यासारख्या
महिलांना खरोखर कायदा हातात घ्यावा लागेल, कारण आमच्या सुरक्षेचा फार मोठा प्रश्न आहे, आमच्या लेकरांचा प्रश्न फार मोठा आहे. काल अतिशय त्या मुलांना बेदम मारहाण झाली. आमचे पत्रकार बांधव ज्येष्ठ आपले भाऊसाहेब दादा येवले यांना खरतर यांचा आम्ही आदर करतो, आणि अशा पत्रकार बांधवांना जर मारहाण होत असेल तर आम्ही या ठिकाणी काय करायचं. तर मला असं वाटतं आपण सर्व एकजुटीने या ठिकाणी आपण असा मोठा ठाम निर्णय घेऊन या ठिकाणी आपण या गुन्हेगारीला आळा घातला पाहिजे, आणि हे पुढील काळात होता कामा नये यासाठी कठोर कारवाई या ठिकाणी केली पाहिजे. एवढेच नाही तर पोलीस आवाज उठवल्यावर गुन्हे दाखल करतात, असा आरोप संजीव भोर यांनी केलाय. परंतु काल झालेली घटना ही या गुंडांनी या चोरांनी केलेली पहिली घटना आहे, अशातली काही बाब नाही. या राहुरी दररोज 5-25 गाड्या, आठवड्याला 5-25 गाड्या चोरी जात असतील की नाही तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच वेळा गाडी चोरून नेलेली कळती नंतर आणून दिली जाते. गाडी मागे आणून देण्यासाठी पैसे घेतले जातात, बरोबर का. गाडी परत करतो पण एवढे पैसे द्यावे लागतील, एवढे हे सगळं सुरू आहे. प्रत्येक वेळी इथं बोलायचं, खरं बोलायचं म्हटलं की अनेकांच्या नाकाला मिरच्या जमतात. इथं जे खरं बोलतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम काय इथली पोलीस यंत्रणा करते. हे सगळे चोऱ्या करणारे पोलिसांना माहित आहे का? माहित नसते. मग पोलीस का करत नाहीत कारवाई? या राहुरी पोलीस स्टेशनला आणि इथल्या महसूलच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून येणाऱ्यांना सगळ्यात या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेट राहुरीला आहे, माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामुळे रेट कमी करा. इथल्या लोकांना माहित नाही का सगळं. आपण काय सहन करतो. आज एका पत्रकार बांधवावर आणि एका डॉक्टरवर हल्ला झाला, आपण एकवटलो. मात्र दररोज नंगानात चालू आहे. याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. पोलिसांना हे माहित नाही. पोलीस कॅमेरे घेऊन रेकॉर्डिंग करतात आणि जे आवाज उठवतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. मागच्या वेळेस इथं राजभाऊ शेटे आणि आम्ही अनेकांनी पुढाकार घेऊन इथं मोर्चा काढला. आमच्यावर गुन्हे दाखल केले. म्हणजे दरोडेखोर आम्ही आणि चोरांना पाय घाल्या, याच्यावर कोणी बोलत नाही. प्रत्येकाने येणार सासूतपणाची भाषा करून जाणार. त्यामुळे किती जण पकडले जातात कालच्या हल्ल्यातले? 4 जण. मारायला 20 जण होते. 4 जण पकडले. हेच एखाद्या आंदोलनातले कार्यकर्ते बघा बरं. तिकडे तर गाड्याखांना पकडवला 200-400 पोलीस गेले होते त्या दिवशी. गेले होते ना. या चोरांना पकडा पाठवायला काय फोर्स पाठवायची तुमची? तिथं नाही दिसत. शासनाची कोणतीही भीक पत्रकारांना नकोय, पण पत्रकारांना शस्त्र परवाने द्या, अशी मागणी पत्रकार रफिक शेख यांनी केली आहे. आता हा शेवटचा मोर्चा असेल, परत यानंतर मोर्चा नाही, असा इशारा रावसाहेब खेवरेंनी दिलाय. यावेळी DYSP राहुल मदने यांनी निवेदन स्वीकारले. या मोर्चात शहर व्यापारी असोसिएशन, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा एकीकरण समिती, प्रहार संघटना, यशवंत सेना, पत्रकार संघटना, डॉक्टर असोसिएशन आडवी पेठ, व्यापारी मंडळ यांच्यासह हजारो नागरिक या मोर्चात सामील झाले होते. प्रतिनिधी अनिल कोळसे, महाराष्ट्र टाइम्स 1, राहुरी, अहमदनगर.